माध्यमांमधून देखील प्रतिक्रिया येत आहेत, आपण जाणून घेऊया. अतिशय या निर्णयाचं स्वागत आणि राज्यभरातून जे सगळं स्वागत होतं, कारण इतक्या तडकाफडकी निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं होतं की आम्ही तात्काळ फास्ट ट्रॅकमध्ये घेऊन या नराधमाला आम्ही त्या ठिकाणी कडक शिक्षा देऊ आणि या सगळ्यांच्या मनासारखं या ठिकाणी झालेलं आहे. याला आता फाशीची शिक्षा झालेली आहे. मला वाटतं या अशा निर्णयामुळे आणि इतक्या तडकाफडकी निर्णयामुळे ज्या अशा प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांना निश्चित आळा बसेल आणि म्हणून मी या निर्णयाचं अतिशय मनापासून स्वागत करतो. खरं तर मी प्रथमतः शासनाचं आणि न्यायव्यवस्थेचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं अशा नराधमाला फाशीची शिक्षा आणि ती अतिशय कमी वेळेमध्ये सुनावली, याबद्दल मी शासनाचं मनापासून अभिनंदन करतो. वस्तुस्थिती ती अतिशय निर्दयी अशी घटना होती आणि त्यामुळे समाजामध्ये खूप रोष निर्माण झाला होता की अशी एक 3-4-3.5 वर्षाची लहान बालिका तिच्यावर या नराधमाने अत्याचार केला होता आणि तिची निर्गुण अशी हत्या केली होती. त्यामुळे जनमानसात हीच भावना होती की त्या नराधमाला जाग्यावरच टिचून मारावं. परंतु काही घटना आपल्या शासनामध्ये काही गोष्टी असतात ते शासनाच्या कायद्यानेच आपल्याला चालवावं लागतो, परंतु न्यायव्यवस्थेने खऱ्या अर्थाने त्या मुलीला आज न्याय दिलेला आहे. एक नादान नीच माणूस की ज्यांनी 3 वर्षाच्या बालिकेवर ज्या प्रकारे अत्याचार केला आणि अत्याचार करून तिचा खून केला आणि खून करून तिला शेणाच्या डिगाखाली लपवून ठेवलं, हे सगळा प्रकार बघितल्यानंतर क्रौर्याची परिसीमा झालेली आहे. अतिशय ज्या पद्धतीने त्या मुलीची हत्या झाली त्याचा मी निषेध करते आणि मी कोर्टाचे मनपूर्वक जाहीर आभार मानते की कोर्टाने अतिशय संवेदनशीलपणे फाशीची शिक्षा दिली. या निर्णयाचं एक आई म्हणून आहे. निकाल वाचून ऐकून काय वाटतं? अगदी महाराष्ट्रातल्या जनतेला, महाराष्ट्रातल्याच नाही तर संपूर्ण भारताचं लक्ष या निकालाकडे होतं आणि ज्या वेळेला ही घटना घडली होती त्यावेळेला जनतेच्या मनातील रोष बघता तेव्हाच मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं होतं की दोषीला आम्ही त्या ठिकाणी सोडणार नाही आहे. जो दोषी आहे, जो आरोपी आहे, त्याला तेव्हाच अटक करण्यात आली होती. परंतु आपली न्यायव्यवस्था अशी आहे की आपण पाहिलेलं आहे तो जो आरोपी आहे याच्या आधी सुद्धा तो विनयभंग किंवा रेप केसमध्ये त्याच्यावरती कारवाई झाली होती, परंतु न्यायव्यवस्थेने जो काही निकाल दिला त्या निकालाच्या अंतर्गत तो बाहेर पडला आणि पुन्हा त्याने ते कृत्य केलं. तर तेव्हाच फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की मी हा जो दोषी आहे, हा जो आरोपी आहे, या आरोपीला त्या ठिकाणी कडक त्याच्यावरती कशा पद्धतीने कारवाई होईल अशा पद्धतीचं स्वतः लक्ष घालणार आहे आणि मुख्यमंत्री महोदयांनी लक्ष घातलेलं आहे. आणि देवाभाऊंनी जो शब्द महाराष्ट्रातील जनतेला दिलेला, खास करून माता भगिनींना दिलेला, तो शब्द खऱ्या अर्थाने आज पाळला असं म्हणता येईल. न्यायालयाने कौतुक केलेलं आहे सरकारी यंत्रणेचं, पोलीस टीमचं, सायबर, सगळ्यांनी कौतुक केलं की जितक्या लवकर हा निकाल लागला तितक्या लवकर इतर देखील निकाल लागायला पाहिजे असं न्यायालय. पण ही सगळी व्यवस्थेची स्वप्नवत वाटली, कारण की इतक्या लवकर कधी होत नाही. अगदी म्हणजे साहजिक आहे जेव्हा एखाद्या घटनेचा निकाल एवढ्या तत्परतेने लागतो आणि जो खरा आरोपी आहे त्या आरोपीला अशा पद्धतीने सदा त्या ठिकाणी होते, त्यावेळेला बाकीचे जे गुन्हे आहेत अशाच प्रकारचे त्या सुद्धा पीडितांना, त्यांच्या नातेवाईकांना वाटतं की बाबा आपल्या बाबतीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने सरकारने भूमिका बजावली पाहिजे. देवाभाऊंचं सरकार जी सरकारच्या तर्फे घेतली गेलेली होती, त्याच्यामुळे ह्याच्या पुढचा जो निर्णय येईल त्या निर्णयामध्ये देखील हीच या शिक्षेमध्ये काही बदल होणार नाही अशी आम्हाला खात्री आहे. एकूणच कुठेतरी जनतेमध्ये देखील रोष हा आपल्याला पाहायला मिळालेला होता. अतिशय वेगवान पद्धतीनं न्याय व्यवस्था देखील काम करताना दिसली. एकूणच समाधान आहे या सगळ्याबद्दल? निश्चितपणे समाधान आहे आणि मला असं वाटतं, मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे, की या राज्यातल्या लेकी बाळींनी निश्चिंत राहावं की माननीय देवेंद्रजी फडणवीसांसारखा एक मुख्यमंत्री त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, जो असं कृत्य करणाऱ्यांची अजिबात गय करणार नाही, असा एक संदेश या निर्णयाच्या माध्यमातून गेलेला आहे. बातचीत केल्याबद्दल ते होतं. माधवी नाईक यांच्याकडनं स्पष्ट करण्यात येत आहे की एकूणच मुख्यमंत्र्यांकडनं कुठेतरी या सगळ्या प्रकरणाकडे स्वतः लक्ष घातलं होतं आणि सोबतच एकूणच न्याय यंत्रणा देखील
तर नसरापूरच्या नराधम भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. नसरापूरमधील चिमुरडीवरच्या बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणी ही शिक्षा सुनावली गेली. आत्ताच्या आत्ता फासावरती चढा शिक्षा सुनावल्याच्या नंतर उद्विग्न होऊन खरं तर न्यायाधीशांनी देखील असे शब्द उच्चारलेले बघायला मिळत आहेत.